युजली जर बाकीचे ॲज युजुअल जे नॉर्मल कोर्सेस आहेत जे तुम्ही आपलं ग्रॅज्युएशन केल्यानंतर जे मिळतात त्यापेक्षा थोडं वेगळं आहे. जर नॉर्मल ॲज युजुअल जे बाकी मुलं करतात तेच जर करायचं असेल तर मग काही ती प्रकारे जाऊ शकतो, पण काहीतरी वेगळं जे आपण युजल करत नाही. आता युजल तसंच झालं जेव्हा मी इकडे आलो त्यानंतर प्रत्येक जण विचारायला लागला की काय केलं, कसं केलंस, कुठे केलंस. त्यानंतर मी सजेस्ट पण करायला लागलो, कारण या इंडस्ट्रीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. आणि जर तसं बघायला गेलं तर बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला 10 इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला एका ठिकाणी घेतात. इथे तुम्ही 2 किंवा तिसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होता. इव्हन दो सॅलरी तुम्हाला जास्त मिळते ॲज युजुअल जे नॉर्मल बाहेर मिळते त्यापेक्षा. जर तुम्ही इव्हन 1 किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर मिनिमम 25 ते 30,000 रुपये सॅलरी कुठे गेली नाही. पण त्यासाठी तुम्हाला स्वतः ट्राय करायला लागेल, थोडंफार इंग्लिशवरती काम करायला लागेल. जास्त काही एवढं फ्लुएंट येण्याची गरज नाही. नॉर्मल जरी येत असेल थोडीफार तरीही भरपूर आहे. युजली तुम्ही रिझर्वेशन मध्ये लागलं तर तुम्हाला काही फ्रंट एंड वरती पॅसेंजरशी बोलायची गरज नसते. तुम्हाला सगळं बॅक एंड मध्ये काम करायला लागतं. ज्यांचा इंग्लिशचा बॅरियर आहे ज्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांनी बॅक एंड प्रोसेस वरती प्राधान्य देऊन त्याच्यामधून सक्सीड करा. आणि ज्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन लँग्वेज किंवा मार्केट सेलिंग लँग्वेज ते कमांड चांगले असेल, वरून भाषा एकदम उत्तम येत असेल आणि कोणालाही कन्व्हिन्स करता येत असेल, कन्व्हिन्सिंग पॉवर असेल तर त्यांनी फ्रंट एंड मध्ये पण जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी ट्राय करू शकतात. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. तर निश्चितच संदेश यांनी दिलेली जी माहिती होती एव्हिएशन फील्डमध्ये, तर त्याबद्दल आपल्याला निश्चितच फायदा होईल. आपण सुरुवातीला आता थोडासा सीसीटीआय बद्दल जाणून घेऊया की त्याचा संदेश यांनी इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा कोर्स केला, राईट. तर तो कोर्स केल्यानंतर त्यांना जसा फायदा झाला तर त्याच पद्धतीने सीसीटीआय तुम्हाला एक कोर्स ऑफर करते आणि त्या कोर्समध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचं करिअर घडवू शकता याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला थोडंसं सीसीटीआय बद्दल सांगतो आणि त्यानंतर मग आपले दुसरे जे गेस्ट आहेत रोहित बोरुडे आहेत आपल्यासोबत जॉईन झालेले, जे आज या ठिकाणी आफ्रिकामध्ये कार्यरत होते. आणि त्याचबरोबर समीर म्हणून आहेत, ते त्या ठिकाणी एअरलाईन तिकीटिंग मध्ये कार्य करत होते, जॉब करत होते. ते आज आफ्रिकेमधून आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर त्याचबरोबर आपण सुरुवातीला थोडंसं सीसीटीआय काय आहे, सीसीटीआय म्हणजेच कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते काय आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला माहिती घेऊयात आणि त्यानंतर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. ठीक आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला सीसीटीआय बद्दल सांगतो थोडंसं सीसीटीआय काय आहे. सर्वांना स्क्रीन दिसते माझी? ठीक आहे. तर सीसीटीआय म्हणजेच कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे पॉवर्ड बाय अल्रोज एव्हिएशन आहे. म्हणजे अल्रोज एव्हिएशनची ही एक ब्रँच आहे जी पुणे या ठिकाणी आहे. आपलं अल्रोज एव्हिएशन जे हेड ऑफिस आहे, हेडक्वार्टर आहे ते आपलं दिल्लीला आहे. लाजपत नगर दिल्ली या ठिकाणी आपलं हेडक्वार्टर आहे आणि त्याचीच ब्रँच आपली पुणे या ठिकाणी आहे विमाननगरला, कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत की ही इन्स्टिट्यूट आपल्याला एव्हिएशन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट मध्ये करिअर करण्यासाठी कशा प्रकारे हेल्प करते किंवा तुम्ही त्याच्यातून कशा प्रकारे करिअर करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की या ठिकाणी आपले डायरेक्टर्स आहेत मिसेस अल्मास सोनी अँड मिस्टर अभिषेक सोनी. तर यांनी या ठिकाणी 2009 मध्ये अल्रोज एव्हिएशन दिल्ली या ठिकाणी सुरू केलं आणि आता गेली 10 ते 11 वर्ष ते या ठिकाणी एव्हिएशन मध्ये काम करतायत. एव्हिएशन अँड ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचं काम करतायत. त्याची ब्रँच आपण पुणे या ठिकाणी चालवतो, कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून. तर यातूनही तुम्हाला पुढे जाण्याची एक वेगळी अपॉर्च्युनिटी मिळते. आपल्याला जर काही क्वेश्चन्स असतील तर आपण त्या ठिकाणी बाजूला दिलेल्या चॅट मध्ये आपले क्वेश्चन्स पाठवा. हा बोला सर, एक प्रश्न होता सर. हा बोला. हा सर, याच्यात काय फ्युचर आहे की नाही सर? हा, आता संदेश यांनी सांगितलं तर तुम्ही ऐकलं असेल, संदेश यांनी सेम कोर्स केला होता इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंटचा आणि तोच कोर्स करून ते त्या ठिकाणी आफ्रिका या ठिकाणी काम करतात. गेली 2 वर्ष झाली ते तिकडे आहेत. ठीक आहे. तर 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला साधारणतः 30 ते 40 हजारापर्यंत सॅलरी मिळते. ओके. आणि सर हा कोर्स बॅचलर साठी ठीक आहे सर. समजा मॅरेज पर्सन साठी हा कोर्स योग्य आहे की नाही? तुम्ही ट्रॅव्हल मध्ये करू शकता. तुम्ही मॅरेज असेल तर तुम्ही ट्रॅव्हल मध्ये त्या ठिकाणी काम करू शकता. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला अजून गायडन्स करणार आहे. तुम्ही पूर्ण प्रेझेंटेशन शेवटपर्यंत पाहत राहा.
तुम्हाला हा. प्रत्येक स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी माहित होऊन जातील. ओके. ठीक आहे सर. एक मिनिट हा. सर, एक क्वेश्चन सर. याच्यात एज 30 नंतर जॉब करता येतो सर याच्यात? एज 30 नंतर तुम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये. एव्हिएशन मध्ये थोडंसं अवघड आहे, कारण एव्हिएशन मध्ये तुमचं एज लिमिट पाहिलं जातं किंवा तुमचं कम्युनिकेशन पाहिलं जातं. तर तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये जॉब करू शकता. तुमचे सर्वांचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला वेळ देणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन विचारा. ओके. ओके सर, थँक्यू. तर आपण या ठिकाणी पाहत होतो कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काय आहे. कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ची अल्रोज एव्हिएशन दिल्ली यांची ब्रँच आहे, जी पुणे या ठिकाणी आहे. बरोबर. तर त्यांचे सलमान सोनी आणि अभिषेक सोनी हे आपले डायरेक्टर्स आहेत. दिल्ली या ठिकाणी ते असतात. गेली 10 वर्ष हे इन्स्टिट्यूट दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहे आणि गेली 2 वर्ष पुणे या ठिकाणी याची ब्रँच चालू आहे. कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे CCTI पुणे. बरोबर. तर ही इन्स्टिट्यूट आपल्याला एव्हिएशन अँड ट्रेनिंग ट्रॅव्हल मॅनेजमेंट मध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट याच्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग देते, प्लस प्लेसमेंट तुम्हाला हे प्लेसमेंट असिस्टन्स देते. तर त्या संदर्भात आपण संदेश यांच्याशी बोललेलो आहोत. तर आपल्यासोबत आफ्रिका मधून आलेले या ठिकाणी रोहित असतील अवेलेबल. रोहितशी आपण बोलणार आहोत या इंडस्ट्री बद्दल, ज्यांनी गेली 2 वर्ष आफ्रिका या ठिकाणी एअरलाईन असोसिएट म्हणून कार्य केलंय आणि त्यानंतर पुणे या ठिकाणी ते एअरलाईन असोसिएट होते. तर त्यांच्याशी बोलूयात. रोहित. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. माझं नाव रोहित. मी प्रॉपर अहमदनगरचा. संदेश, योगेश वगैरे आम्ही योगेश सर वगैरे आम्ही एकाच क्लासमध्ये होतो. तर आम्ही पुण्यामध्ये हाच कोर्स कंप्लीट केला होता. त्यानंतर मग प्लेसमेंट वगैरे झालं. आम्हाला कॉलेजने वगैरे प्लेसमेंटसाठी चान्स दिला. त्यानंतर मग आम्ही स्वतःहून पण काही ट्राय केलं आणि मग आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलो, ट्रॅव्हल अँड टुरिझम अँड एव्हिएशनमध्ये. तर मग नंतर काही वर्ष साधारण 1-1.5 वर्ष पुण्यामध्ये जॉब केला. त्यानंतर एक्सपिरियन्स थोडाफार आल्यानंतर मग पुण्यासाठी सिलेक्शन झालं. मग तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही शेवटच्या 10 मिनिटांमध्ये विचारू शकता. सध्या आपण रोहित सरांचं जे काही हे आहे त्यांचं भाष्य आपण ऐकून घेऊयात. त्यांचे करिअर संदर्भात ते आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील. ठीक आहे. तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण शेवटी घेऊयात. तोपर्यंत प्लीज तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी जे वेबिनार आहे ते अटेंड करा आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील आपण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये घेऊयात. येस रोहित सर बोला. येस. त्यानंतर साधारण 1-1.5 वर्ष आम्ही तिकिटिंगमध्ये जॉब केला पुण्यामध्ये. तिकिटिंग म्हणजे एअरलाईन वगैरे जे असतात त्यांची तिकीट बुकिंग वगैरे असतात. तिकीट बुकिंग जे ऑनलाईन होतात त्या एका कंपनीमध्ये आम्ही जॉब लागलो. त्यानंतर कंपनीने प्लेस केला आफ्रिका लोकेशनसाठी, कारण कंपनी भरपूर ठिकाणी कार्यरत आहे, आफ्रिका वगैरे आणि ऑल एशिया वगैरे रिजनमध्ये आहे. त्यामुळे आमचं प्लेसमेंट झालं आफ्रिकेसाठी. मग आफ्रिकेला मी साधारण 2 वर्ष होतो. त्यानंतर मग आता लास्ट इयरला मी इंडियामध्ये आलो. तर आता सध्या इंडियामध्ये मी कार्यरत आहे, कारण परत मग जाण्याची म्हणजे पॅरेंट्सने वगैरे अलाउड नाही केलं. त्यामुळे मग मी आता सध्या पुण्यामध्येच जॉब जॉईन केला. पुण्यामध्ये पण भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर मग आपल्याला पाहिजे तसं आपण जॉब करू शकतो पुण्यामध्ये किंवा मुंबईसारख्या ठिकाणी. मेट्रो सिटीजमध्ये वगैरे भरपूर काही ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये, एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये किंवा हॉस्पिटॅलिटी, क्रूज लाईन भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये. आम्ही जसं की ट्रॅव्हल अँड टुरिझम चूज केलं यामधून. तर तुम्ही हा कोर्स करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला CCTI भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज देतात आणि त्यानंतर तुम्ही त्यानुसार जाऊ शकता. त्यामुळं या तर रोहित सर, मला तुम्हाला असं क्वेश्चन आहे की तुम्ही तुमचा हा कोर्स चूज केला तर त्यावेळेस तुमची परिस्थिती काय होती किंवा तुम्ही कोर्स कुठल्या परिस्थितीतून त्या ठिकाणी कम्प्लीट केलाय आणि त्यानंतरचं तुमचं जे लाईफ होतं ते कशा प्रकारे बदललं, तर याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. परिस्थिती म्हणजे पाहायचं झालं तर तशी बेताचीच परिस्थिती होती. नगरसारख्या भागातून आलेलो आहोत आपण. योगेश सर पण नगरमधूनच आहेत. तर आम्ही सोबतच होतो आणि नंतर मग आम्ही ज्यावेळेस कोर्स कंप्लीट केला त्यानंतर आम्ही स्वतःच ते हे केलं, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे स्वतःच दिला आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये पण आलो. आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे अजून एक सांगायचं म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये भरपूर सारे चान्सेस आहेत. त्यानंतर जर तुम्ही एअरपोर्टला वगैरे जॉईन झालात तर एअरपोर्टला एअरलाईनचे काउंटर वगैरे असतात भरपूर. एअरलाईन काउंटरला तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर फॉरेन एक्सचेंज वगैरे आहे. फॉरेन एक्सचेंज म्हणजे जे करन्सीज वगैरे असतात एक्सचेंज करतात, जे पॅसेंजर वगैरे ट्रॅव्हल करतात दुसऱ्या कंट्रीजमध्ये.
तर फॉरेन एक्सचेंजचे कंपनीज असतात त्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर एअरलाईन काउंटर्स आले, एअरलाईन काउंटर्समध्ये तिकिटिंग वगैरे असतं. त्यानंतर जर एव्हिएशनमध्ये गेलं तर ग्राउंड हँडलिंग वगैरे असतं. ग्राउंड हँडलिंग म्हणजे जे ग्राउंड स्टाफ असतो, जे बॅगेज वगैरे असतात वगैरे वगैरे, तर ते जे असतं ते ग्राउंड स्टाफमध्ये येतं. तर आणि त्यानंतर समजा तुम्ही टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आले, जर एखादी ट्रॅव्हल कंपनी वगैरे जॉईन केली, त्यामध्ये भरपूर सारे डिपार्टमेंट असतात. फॉर एक्झाम्पल टुरिझम डिपार्टमेंट असतं, त्यामध्ये ट्रॅव्हल पॅकेजेस वगैरे तुम्ही पाहिले असतील, जे अदर कंट्रीज आहेत, फॉरेन कंट्रीज, त्या कंट्रीजचे पॅकेजेस वगैरे असतात. त्यामध्ये तुम्हाला जॉबला म्हणजे तुम्ही करू शकता. त्यानंतर व्हिसा डिपार्टमेंट म्हणून एक असतं. व्हिसामध्ये असं असतं की जे दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी व्हिसा हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. तर व्हिसा डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला व्हिसा वगैरे आपण दुसऱ्या कंट्रीचे जे ऑफिस असतात त्यांच्याकडे आपण अप्लाय करतो, म्हणजे पॅसेंजरच्या रिक्वायरमेंटनुसार. आणि ट्रॅव्हल गाईड म्हणजे आपण पॅकेजेस वगैरे बनवतो. अशा प्रकारे एक 4-5 डिपार्टमेंट असतात, त्यामध्ये पण तुम्हाला जॉबची संधी आहे. धन्यवाद रोहित सर. तर अशा प्रकारे मला थोडंसं तुम्ही टुरिझम बद्दल या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण एव्हिएशन, जसं संदेश सरांनी सांगितलं की एव्हिएशन मध्ये तुम्ही एअरपोर्ट मॅनेजमेंट झालं किंवा एअरपोर्ट वरती ज्या काही ऑपरेशन्स चालतात त्या ऑपरेशन्स मध्ये असणारे विविध प्रोफाईल्स आहेत, किंवा मग तुम्ही ट्रॅव्हल सेक्टरमध्ये जर पाहिलं तर टुरिझम आहे किंवा बिझनेस ट्रॅव्हल आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल होतात जॉबसाठी. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला थोडंसं सीसीटीआय बद्दल अजून माहिती घेऊयात कोर्सेस संदर्भात, आणि त्यानंतर आपण त्यावरती बोलूयात. ठीक आहे, तर मी सर्वांना सांगितलं होतं की आपले जे डायरेक्टर आहेत आलमा सोनी मॅम आणि अभिषेक सोनी सर, ते या ठिकाणी दिल्ली हेड ऑफिसला असतात, आणि सीसीटीआय पुणेमध्ये पुणेची जी ब्रँच आहे ती अल्रोज एव्हिएशन अंडर आपण या ठिकाणी पुणे या ठिकाणी चालवतो. तर सीसीटीआय काय आहे, कॅबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे? तर सीसीटीआय हे एक ISO 9001:2015 सर्टिफाइड इन्स्टिट्यूट आहे आपलं. इट्स अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इज अप्रूव्ड बाय युनिट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे सीसीटीआय हे जे ट्रेनिंग सेंटर आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे युनिट आहे BSS म्हणजे भारत सेवक समाज, त्याच्या अंडर आपण रजिस्टर्ड आहोत. ओके, सीसीटीआय इज पॉवर्ड बाय अल्रोज एव्हिएशन. म्हणजे अल्रोज एव्हिएशनची त्या ठिकाणी ब्रँच आहे ही अल्रोज एव्हिएशन दिल्ली, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर ट्रेनिंग गिवन बाय इंडस्ट्री एक्सपर्ट्स. ओके, तर सीसीटीआय मध्ये जे काही ट्रेनर्स आहेत तर ते सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत, गव्हर्नमेंट सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत आपल्याकडे, ते तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग देतात. त्याचबरोबर वनली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया विच ऑल्सो प्रोव्हाइड द प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन लाईव्ह एअरक्राफ्ट. म्हणजे आपलं जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ते आपल्या स्टुडंटला लाईव्ह एअरक्राफ्ट ट्रेनिंग, प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये आपण करून घेतो. ठीक आहे, आणि शेवटचा पॉइंट आहे ऑल द कोर्सेस आर BSS अप्रूव्ड. म्हणजे आपल्याकडे जे काही कोर्सेस आहेत ते सर्व BSS अंडर आहेत, म्हणजे भारत सेवक समाज अप्रूव्ड कोर्सेस आहेत. तुम्ही जर हा कोर्स केला तर तुम्हाला जे मिळणारं सर्टिफिकेशन आहे ते गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन आहे. BSS च्या अंडर तुमचे एक्झाम्स होतात आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं. म्हणजे आपले जे इन्स्टिट्यूट आहे ते गव्हर्नमेंट सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याकडे कोणते कोणते कोर्स चालवले जातात असा एक प्रश्न होता. तर त्यांच्यासाठी पाहूयात आपण की आपण कोणते कोणते कोर्सेस त्या ठिकाणी एव्हिएशन अँड ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये चालवतो. तर तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला आपल्याकडे आहे एअर होस्टेस कॅबिन क्रू ट्रेनिंग आहे. एअर होस्टेस काय असतं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत पुढे, किंवा कॅबिन क्रू कशाला म्हटलं जातं त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यानंतर आपल्याकडे इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंटचा 1 इयरचा डिप्लोमा कोर्स आहे. त्याचबरोबर एअरपोर्ट मॅनेजमेंट डिप्लोमा आहे किंवा एअरलाईन मॅनेजमेंट डिप्लोमा आहे. असे एव्हिएशन मधले हे डिप्लोमा कोर्सेस आहेत जे डिव्हिजन वाईज चालवले जातात 1 इयरचे. त्याचबरोबर तुम्ही जर ट्रॅव्हल इंडस्ट्री मधला जर ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स आहे, बरोबर, तोही 1 इयरचा कोर्स आहे. त्याचबरोबर जर तुम्ही 6 मंथचा कोर्सचा विचार केला तर आपल्याकडे 6 मंथचे 2 सर्टिफिकेट कोर्स चालवले जातात पुणे सेंटरमध्ये. त्याच्यामध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ ट्रेनिंग आहे आणि एअरलाईन तिकीटिंग असे 2 सर्टिफिकेट कोर्स आहेत जे 6 महिन्यासाठी चालवले जातात. म्हणजे 1 महिन्याचा कोर्सचा जर तुम्ही विचार केला डिप्लोमा कोर्सचा, तर त्याच्यामध्ये वरील 5 जे कोर्सेस दाखवलेले आहेत तर ते 1 इयरचे डिप्लोमा कोर्सेस आहेत, आणि शेवटी 6 आणि 7 नंबरचे जे 2 कोर्सेस आहेत ते सर्टिफिकेट कोर्स आहेत.
ते डिप्लोमा कोर्स नाही, तर ते 6 मंथचे सर्टिफिकेट कोर्स आहे. मी 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स करूनही तुम्ही त्या ठिकाणी या इंडस्ट्रीमध्ये एंटर करू शकता किंवा तुमचा जॉब घेऊ शकता. तर अशा प्रकारचे कोर्सेस CCTI मध्ये चालवले जातात. आता एक्झॅक्टली हे कसे चालवले जातात किंवा काय आहेत हे याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी या कोर्सेससाठी जी रिक्वायरमेंट आहे, कॅन्डिडेट रिक्वायरमेंट काय आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय लागतं किंवा त्यांची पर्सनॅलिटी कशी असावी लागते, 1 इयरच्या कोर्ससाठी काय काय क्रायटेरिया आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय. तुम्हाला जर स्क्रीनवरती दिसत असेल तर या ठिकाणी 1 इयरच्या डिप्लोमा कोर्सेससाठी जर असणारं क्वालिफिकेशन जे आहे मिनिमम 12, म्हणजे तुम्ही 12वी पास असायला हवं या कोर्ससाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर, ऑर 10+2 इन एनी फील्ड, म्हणजे तुम्हाला 12वी जर तुम्ही केलं नसेल तर अदर तुम्ही 10+2 दुसरा कुठला कोर्स केला असेल तर तोही कोर्स त्या ठिकाणी इक्विव्हॅलंट कोर्स या ठिकाणी तुम्ही चालू शकतो किंवा त्या कोर्स नंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचनंतर दुसरा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे, गुड कम्युनिकेशन स्किल रिक्वायर्ड. आता सर्वांना महत्वाचा प्रश्न पडतो की कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश बोलणं, राईट. इंग्लिश बोलणं आपल्यासाठी येणं खूप महत्वाचं आहे, परंतु घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर तेही मी पुढे सांगतो की काय करावं लागेल त्यासाठी. सुरुवातीला तुम्हाला 12वी पास असणं खूप गरजेचं आहे. एज लिमिट दिलेलं आहे. आता मला एक क्वेश्चन आलता या ठिकाणी, एज लिमिट सर मॅरिड असेल तर काय करायचं किंवा एज ओव्हर एज असेल तर काय करायचं. आता एज लिमिट या ठिकाणी दिलंय 17 ते 27 वर्षापर्यंत. 17 ते 27 वर्षापर्यंतचे जे कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. किंवा ज्यांचं वय 27 पेक्षा जास्त आहे त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी त्यांची जर इच्छा असेल, इंटरेस्टेड असाल तर त्यांच्यासाठी मी एक सोपा उपाय सांगतो. त्यांनी ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा कोर्स करावा. निश्चितच त्या कोर्समध्ये त्यांना खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही 27 नंतरही त्या ठिकाणी वयाच्या 27व्या वर्षानंतरही तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही मॅरिड असाल तरीही तुम्ही जॉईन करू शकता. मेल फिमेल दोन्हीसाठी हा ऑप्शन खूप महत्वाचा आहे. बाकी ज्यांचं क्रायटेरियामध्ये वय 17 ते 27 आहे ते एव्हिएशन कोर्सेस जॉईन करू शकतात किंवा इतर ट्रॅव्हल मॅनेजमेंटचे कोर्सेस जॉईन करू शकतात. परंतु ज्यांचं वय 27 पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी त्यांना ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्येच त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल होतात. एव्हिएशन मध्ये थोडंसं त्यांना हार्ड जातं किंवा त्यांच्या क्रायटेरिया, एअरलाईनच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे, विलिंग टू रिलोकेट एनिवेअर इन इंडिया, म्हणजे तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया ऑर अब्रॉड, म्हणजे भारतामध्ये किंवा भारताबाहेर तुमची जाण्याची त्या ठिकाणी तयारी पाहिजे तरच तुम्ही या कोर्सला येऊ शकता. जर तुम्ही म्हणाल की मी माझ्या गावात राहतोय किंवा मी पुणेमध्येच राहतोय तर मला पुणेमध्येच जॉब मिळाला पाहिजे असं नाही. तुम्हाला भारतामध्ये किंवा भारताबाहेर त्या ठिकाणी या जॉबच्या संधी उपलब्ध होतात. बरोबर. तर अशा ठिकाणी अशा प्रकारचा क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे या कॅन्डिडेटसाठी. जर तुम्हाला या कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर CCTI एक्झॅक्टली काय करतं हे आपण पाहूयात एका छोट्याशा व्हिडिओमधून. तर तुम्ही या व्हिडिओमधून पाहिलं असेल की CCTI कशा प्रकारे त्या ठिकाणी स्टुडंटला पुणे सेंटरला ट्रेनिंग देते आणि कशा प्रकारे त्यांचं प्लेसमेंट वगैरे केलं जाते. छोट्याशा व्हिडिओ मधून तुम्हाला समजलंच असेल. त्यापेक्षाही पुढच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत.
की या इंडस्ट्रीमध्ये जसं आता संदेश सरांनी सांगितलं किंवा रोहित सरांनी सांगितलं की त्यांचं लाईफस्टाईल कशा प्रकारे असतं, कशा प्रकारे ते जॉईन करू शकतात किंवा जॉबच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी असतात त्या कशा प्रकारे असतात. अशाच प्रकारे आपल्याला आज या ठिकाणी आपल्यासोबत समीर आहेत आफ्रिकेमधून. तर समीर यांच्याशी बोलणार आहोत. समीर आहेत का अवेलेबल संदेश? हॅलो. हो हो आहे अवेलेबल. ओके, तर समीर Hello. यांच्याशी आपण बोलणार आहोत. समीर आपल्याला त्या ठिकाणी या फील्ड मधल्या करिअर. समीर, सध्या तुम्ही काय करता आणि कुठे आहात एकदा आमच्या कॅन्डिडेटला सांगा. कंपाला ऑफिस मध्ये आहे आता सध्या, युगांडा कंट्री. ओके. सध्या जो पार्ट आहे टिकेटिंगचा, त्या ओके. टिकेटिंग मध्ये टाइप्स आहेत की जर तुम्ही जीडीएस शिकला तर जीडीएस मध्ये आपल्याला टाइप्स भेटतील की जो त्यामध्ये 5 प्रकारचे टाइप्स आहेत. कोणाला माहित आहे का एखादा जीडीएस टाइप? कोणी सांगू शकतो? समीर, तुम्ही तुमचा करिअर पाथ काय आहे, तुम्ही कशा प्रकारे तिथपर्यंत पोहोचलात किंवा तुमची वर्क लाईफ काय आहे त्या संदर्भात थोडंसं सांगा आम्हाला. मी सद्गुरू जॉईन केलंय 4 वर्षापूर्वी. स्टार्टिंगले सेम तुमच्यासारखा जाता जो कोर्स तुम्ही देताय ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये केला होता. त्याच्यामध्ये टिकेटिंग बद्दल पण भेटली थोडी माहिती. स्टार्टिंग मध्ये ट्रेनिंग नव्हती आपल्याला, पण ठीक आहे. जो बेसिक नॉलेज आहे टिकेटिंग बद्दल ते टिकेटिंगचं नॉलेज भेटतं आपल्याला. आणि वन्स जॉईन कोणती कंपनीत जॉईन. तर टिकेटिंग मध्ये कशा आवाज प्रकारचे येतोय का? जॉब असतात तर जरा सांगाल? हो, बोला बोला. टिकेटिंग मध्ये कशा प्रकारचे जॉब असतात जरा सांगाल आम्हाला. टिकेटिंग मध्ये मेन ऑपरेशन पार्ट आहे. ऑपरेशन मध्ये तुम्ही एअर टिकेटिंग होईल तुमचा, त्यामध्ये हॉटेल बुकिंग, त्यानंतर कार रेंटल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी, तुम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आलात तर मेन पार्ट आहे तुमचं की तुम्ही एअरपोर्ट मध्ये करू शकता जर तुम्हाला जीडीएसचं नॉलेज असेल. त्यानंतर एअरपोर्ट करू शकता. ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे, ट्रॅव्हल एजन्सी आहे. तर समीर, याच्यामध्ये तुमचं जो करिअर तुम्ही चूज केलाय तर त्याच्यामध्ये तुमचं अर्निंग कसं असतं किंवा ग्रोथ काय आहे या इंडस्ट्रीमधली? ग्रोथ जर तुम्ही सॅलरी रेंज जॉब कशी असते? करायचं असेल तुम्हाला, सॅलरी रेंज इंडियामध्ये जर जॉब करत असेल तर मॅक्स स्टार्टिंग 30 पासून आहे. जर तुम्हाला बेसिक नॉलेज आणि जर जीडीएसचं पुरेपूर नॉलेज असेल. जर तुम्ही इंटरनॅशनल गेला तर तुम्हाला तेच अराउंड 60 to 70,000 इंडियन रुपीज अबव. ठीक आहे. जर डॉलर मध्ये म्हटलं तर अबव $1,000 स्टार्टिंग स्टार्टिंग सॅलरी ठीक आहे. इंटरनॅशनल त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दुसरे पण इन्सेंटिव्ह पार्ट्स आहेत. जर टिकेटिंग मध्ये असेल तुम्ही इन्सेंटिव्ह पार्ट्स पण आहेत त्यामध्ये. तर तुम्ही अराउंड 1 लाख पर्यंत कमवू शकता जर बेसिक आणि पुरेपूर नॉलेज असेल. ओके. तर डोमेस्टिकला सुरुवात केली तर डोमेस्टिकला काय सुरुवात होते सॅलरी रेंजची? सॅलरी अराउंड 30 पर्यंत भेटते स्टार्टिंग. ओके, ठीक आहे. ठीक आहे समीर, आपण पुन्हा थोडंसं सीसीटीआयचे बद्दल पाहूयात आणि त्यानंतर काही क्वेश्चन असतील तर पुन्हा आम्ही तुमच्याकडे येतो. ठीक आहे. आपण सीसीटीआय बद्दल पाहिलं. सीसीटीआय कुठले कोर्सेस ऑफर करते किंवा त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट असते. तर आपण पुढे पाहूयात की सीसीटीआय कशा प्रकारे कोर्सेस चालवले जाते सीसीटीआय मध्ये आणि तुम्ही त्याच्यातून कशा प्रकारे तुमचं करिअर घडवू शकता. तर सर्वात जे हायली रिक्वायर्ड जे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर जास्त जॉब मिळतो किंवा लवकरात लवकर तुम्हाला जॉबच्या संधी उपलब्ध होतात. तर असे हायली रिक्वायर्ड जॉब ज्याला म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये पहिले येतं एअर होस्टेस ट्रेनिंग. एअर होस्टेस म्हणजे विमानामध्ये जे काम करतात, जे फ्लाइंग एअरक्राफ्ट असतं म्हणजे विमानामध्ये जे सर्व्हिस करतात त्यांना एअर होस्टेस म्हटलं जातं किंवा कॅबिन क्रू म्हटलं जातं. तर त्यांच्यासाठीचा जो कोर्स आहे एअर होस्टेस ट्रेनिंग, तोही सर्वात हायली रिक्वायरमेंट असलेला जॉब आहे. म्हणजे त्यांचे जे काही रिसोर्स आहेत हायली रिक्वायरमेंट असतात त्यांचे कंटिन्युअसली इंटरव्ह्यूज वगैरे चालू असतात. त्यामुळे हाही खूप महत्वाचा कोर्स त्या ठिकाणी या इंडस्ट्रीमध्ये मानला जातो. त्यानंतर दुसरा जो कोर्स आहे इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट. तर हा कोर्स ऍक्च्युअली एव्हिएशन, ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी अशा तिन्ही इंडस्ट्रीजची कंबाईन कोर्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल एअरलाईन मॅनेजमेंट जे आहे ते शिकवलं जातं. म्हणजे एअरलाईनचं एंड टू एंड जे काही ऑपरेशन्स आहेत ते त्या ठिकाणी शिकवलं जातं.
त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल अँड टुरिझम हे सेक्टर त्याच्यामध्ये येतं, ते तुम्ही त्या ठिकाणी या कोर्समधून शिकू शकता. किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहे, जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याबद्दलही तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळतं. तर तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर ज्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या एव्हिएशन, ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी याच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉब करू शकता फक्त एक कोर्स केल्यानंतर. तर हा असा कंबाईन कोर्स आहे. आणि हायली रिक्वायर्ड मध्ये तिसरा एक कोर्स येतो तो म्हणजे ग्राउंड स्टाफ ट्रेनिंग. ग्राउंड स्टाफ म्हणजे काय असतं, तर ग्राउंड स्टाफ बेसिकली एअरपोर्ट वरती जर तुम्ही कधी गेला असाल किंवा पाहिलं असेल तर एअरपोर्ट वरती जो स्टाफ त्या ठिकाणी काम करतो त्यांना ग्राउंड स्टाफ म्हटलं जातं, जो टर्मिनल बिल्डिंग मध्ये असतो, राईट. तर टर्मिनल बिल्डिंग मध्ये कस्टमर चेक इन पासून त्यांचे बॅगेज चेक इन असेल, रिझर्वेशन असेल किंवा बोर्डिंग पास इश्युअन्स असेल, गेट चेक इन असेल, असे वेगवेगळे ऑपरेशन त्या ठिकाणी चालतात एअरपोर्ट टर्मिनलवरती, राईट. तर त्या रिलेटेड जो स्टाफ त्या ठिकाणी काम करतो त्यांना ग्राउंड स्टाफ आपण म्हणतो. तर ग्राउंड स्टाफच्या त्या ठिकाणी हायली रिक्वायरमेंट असते. त्या एव्हिएशन मध्ये हा एक कोर्स तुम्ही चूज करू शकता किंवा हा कोर्स तुम्ही करू शकता जर तुम्हाला 1 वर्षामध्ये जर नोकरी हवी असेल किंवा चांगला जॉब हवा असेल, भारतात किंवा भारताबाहेर जाण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी हा एक कोर्स खूप महत्वाचा आहे किंवा चांगला आहे, बरोबर. त्यानंतर ग्राउंड स्टाफ मध्ये काय येतं, जर हे मी सांगितलं तर तुम्हाला एअरलाईन कस्टमर सर्व्हिस असेल, तिकीटिंग रिझर्वेशन असेल, रॅम्प हँडलिंग असेल, कार्गो असेल, एअरपोर्ट हॉस्पिटॅलिटी म्हणजे एअरपोर्ट वरती जे काही रिटेल काउंटर्स असतात किंवा अजून काही सर्व्हिसेस असतात, एअरपोर्ट लाऊंज असतात, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर एअरपोर्ट रिटेल सर्व्हिसेस आहे किंवा बॅगेज हँडलिंग आहे, असे वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत ग्राउंड स्टाफमध्ये. तर तुम्ही कुठल्याही एका डिव्हिजन मध्ये त्या ठिकाणी जाऊन आपला जॉब जॉईन करू शकता, ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आता की पॅसेंजर हँडलिंग ग्राउंड स्टाफ मध्ये येतं किंवा मग तिकीटिंग येतं, रॅम्प हँडलिंग आहे, कार्गो अँड एअरपोर्ट हॉस्पिटॅलिटी आहे, राईट. त्याचबरोबर एअरपोर्ट रिटेल अँड बॅगेज हँडलिंग. तर अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट मध्ये येतात आणि ग्राउंड स्टाफ मध्ये येतात. तर या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी या कोर्समधून शिकायला मिळतात आणि त्या डिव्हिजन मध्ये जाऊन तुम्ही एअरपोर्ट वरती किंवा एखाद्या एअरलाईन मध्ये तुम्ही जॉईन करू शकता किंवा एखाद्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये जॉईन करू शकता. ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते, बरोबर. त्यानंतर टुरिझम सेक्टर बद्दल आपण बोलणार आहोत. टुरिझम सेक्टर बद्दल रोहित यांनी सांगितलं आपल्याला की इंटरनॅशनल टुरिझम कंपन्या आहेत, SOTC सारख्या असतील किंवा थॉमस कुक असेल. तर या सर्व कंपन्या काय करतात की इंटरनॅशनल टूर्स ऑपरेट करतात, डोमेस्टिक असेल किंवा इंटरनॅशनल असेल, असे टूर्स ऑपरेट करतात. आणि त्या टूर्स ऑपरेशन मध्ये जो काय रिसोर्स लागतो तो या कोर्स मधून आलेला असतो. म्हणजे तुम्ही हा कोर्स केल्यानंतर त्या ठिकाणी जॉबला लागू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनला पाहू शकता की पॅकेज टूर कंपनीज असेल, ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीज असतील, मल्टीनॅशनल कंपनीज असतील किंवा व्हिसा ऑफिसेस आहे, फॉरेक्सेस आहे, एअरलाईन आउटसोर्सिंग असेल किंवा एअरलाईन तिकीटिंग काउंटर्स असेल. तर टुरिझम सेक्टरमध्ये हा एक पार्ट येतो. तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते फक्त एक कोर्स केल्यानंतर, जो मी तुम्हाला सांगितलं की कंबाईन कोर्स आहे इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट. हा कंबाईन कोर्स केल्यानंतर तुम्हाला या फील्डमध्ये त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, बरोबर. तर आता आपला जो 1 इयरचा कोर्स आहे, एअर होस्टेस ट्रेनिंग असेल, एअर होस्टेस कॅबिन टू ट्रेनिंग असेल किंवा इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट असेल, तर हा कोर्स आपल्याकडे जो चालवला जातो पुणे सेंटरला, जो गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस आहे BSS च्या अंडर, राईट. तर त्या कोर्सचा जो मॉड्यूल आहे ट्रेनिंग मॉड्यूल, तर तो मॉड्यूल 1 वर्षामध्ये आपण 3 मंथचं थेरॉटिकल ट्रेनिंग होतं जे आपलं पुणे सेंटरला होतं, राईट. 3 महिन्याचं थेरॉटिकल ट्रेनिंग असेल, त्यानंतर 3 मंथचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं. आता प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये तुमचं पुणे आणि दिल्ली असं 2 ठिकाणी ट्रेनिंग होतं. आपल्या CCTI मध्ये जे कॅन्डिडेट जॉईन होतात त्यांचं जे काही प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ते पुणे आणि दिल्ली असं 2 ठिकाणी होतं. दिल्लीला आपलं लाईव्ह एअरक्राफ्ट ट्रेनिंग जे आहे ते होतं, जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे कशा प्रकारे लाईव्ह एअरक्राफ्ट ट्रेनिंग होतं आपलं. तर ते ट्रेनिंग 1 वीकचं असतं, दिल्ली या ठिकाणी होतं. असे तुम्ही 6 महिने कंप्लीट करता आणि रिमेनिंग जे 1 वर्षातले राहिलेले 3 ते 6 महिने असतात ते आपले इंटर्नशिप असते, ऑन जॉब ट्रेनिंग. म्हणजे मुलांना आपण ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठवतो, बरोबर. म्हणजे इंटर्नशिपसाठी तुम्ही जाता, 3 ते 6 महिन्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो कोर्स कंप्लीट करता करता. आणि हा 1 वर्षाचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुमची गव्हर्नमेंटची एक्झाम होते BSS ची. गव्हर्नमेंटची एक्झाम पास आउट झाल्यानंतर मग तुम्ही
इंटरव्ह्यूज वगैरे त्या पुढचं शेड्यूल त्या ठिकाणी सुरू होऊन जातं. तर अशा प्रकारचं ट्रेनिंग मॉड्यूल आहे आपल्याकडे. 3 महिन्याचं थेरॉटिकल, 3 महिन्याचं प्रॅक्टिकल आणि रिमेनिंग राहिलेले जे 3 ते 6 महिने आहेत त्याच्यामध्ये इंटर्नशिप असते, म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग असतं. राईट. तर थेरॉटिकल जे काही पार्ट्स आहेत जे या ठिकाणी दिलेले आहेत, एअरलाईनचे इंट्रोडक्शन असेल किंवा मग एअरक्राफ्ट बद्दल माहिती असेल, कॅबिन क्रू काय आहे, त्यांच्या ड्युटीज काय आहेत, सेफ्टी काय आहे, एअरपोर्टचे कोर्स, एअरलाईन कोर्स, अशा सर्व गोष्टी ज्या बुक्समध्ये तुम्हाला मिळतात, बुक्समध्ये दिलेल्या असतात. तर थेरी सेशन आपण त्या ठिकाणी क्लासरूममध्ये कव्हर करून घेतो आणि त्यानंतर मग आपण मुलांना प्रॅक्टिकल सेशन सुरू करतो. राईट. तर हा झाला थेअरीचा पार्ट जो तुमचा 3 महिन्यामध्ये आपण कव्हर करून घेतो. त्यानंतर प्रॅक्टिकल सेशन ज्यावेळेस आपण सुरू करतो, तर प्रॅक्टिकल सेशन मध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहताल तर या प्रकारचे प्रॅक्टिकल्स आपण मुलांचे करून घेतो, जेणेकरून तुम्ही रेडी टू जॉब, म्हणजे प्रत्येक जॉबसाठी त्या ठिकाणी रेडी होता, परफेक्ट होता, अशा प्रकारचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स आपण मुलांसाठी करून घेतो. एव्हिएशन मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सेफ्टी. खूप जपली जाते एव्हिएशन मध्ये. तुम्ही जर कॅबिन क्रूचा विचार केला, एअर होस्टेसचा विचार केला, तर एअर होस्टेस हे फक्त सर्व्हिस नाही करत एअरक्राफ्ट मध्ये, ते फक्त सर्व्हिस करण्याचं काम नाही करत किंवा एखाद्या गेस्टला काय हवंय काय नाही एवढंच देण्याचं काम नाही, तर त्यांची सर्वात महत्वाची ड्युटी असते किंवा त्यांचा फर्स्ट जॉब आपण म्हटलं जातो, तर तो म्हणजे पॅसेंजरची सेफ्टी. पॅसेंजरची सेफ्टी कशी ठेवायची? एअरक्राफ्ट ज्यावेळेस फ्लाय करतं तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टी लक्ष ठेवायचं, किंवा केबिन जे आहे जिथे पॅसेंजर्स बसतात ते त्याला फ्युजलॅज म्हटलं जातं किंवा केबिन म्हटलं जातं. तर त्या केबिन मध्ये प्रत्येक पॅसेंजरची सेफ्टी कशी ठेवायची, तर याकडे सर्वात महत्वाचं काम हे एअर होस्टेसचं असतं. तर त्याच्यामध्ये आपण त्यांचं परफेक्ट ट्रेनिंग करून घेतो, जसं की फायर ड्रिल ट्रेनिंग आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर एव्हिएशन फर्स्ट एड आहे, म्हणजे जर एखाद्या पॅसेंजरला काही इमर्जन्सी झाली फ्लाईटमध्ये फ्लाय करताना, तर फर्स्ट एड त्याला करता आलं पाहिजे. त्यानंतर इन फ्लाईट सर्व्हिस जी आहे ती सर्व्हिस आपण कशी करायची ते मुलांना आपण शिकवतो. फ्लाईटमध्ये सेफ्टी अनाउन्समेंट होते, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की फ्लाईट ज्यावेळेस टेक ऑफ करण्याच्या आधी सुरुवातीला सेफ्टी अनाउन्समेंट असते, तर ती सेफ्टी अनाउन्समेंट कशी केली जाते हे आपण त्या ठिकाणी एव्हिएशन स्टुडंटला आणि एअर होस्टेस ट्रेनिंगचे जे काही स्टुडंट आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर एव्हिएशन करणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला स्विमिंग येणं हे कंपल्सरी आहे. जर काही स्टुडंटला स्विमिंग येत नसेल तर त्यांच्यासाठी आपण स्विमिंग ट्रेनिंग त्या ठिकाणी अरेंज करतो आणि त्यांना स्विमिंग मध्ये परफेक्ट करून घेतो. त्यानंतरच ते एव्हिएशन मध्ये एंटर करू शकतात. राईट. तसेच कॉकपिट आतापर्यंत खूप कमी लोक असे आहेत किंवा खूप कमी कॅन्डिडेट असे आहेत ज्यांनी कॉकपिट पाहिलंय किंवा पाहिलंच नाही भरपूर लोकांनी. ठीक आहे. तर कॉकपिट म्हणजे पायलट ज्या ठिकाणाहून एअरक्राफ्ट ऑपरेट करतात त्याला कॉकपिट म्हटलं जातं, जिथे पायलट बसतात तिथे. तर ते कॉकपिट खूप लोकांनी पाहिलंच नाही. तुम्ही जेव्हा फ्लाय केलं असेल एअरक्राफ्टने तरी सुद्धा तुम्हाला कॉकपिट कधी पाहायला मिळालं नसेल. असे खूप वेळा होतं की आपल्याला कधी तिकडे एंट्रीच नसते पॅसेंजरला. कॉकपिटमध्ये फक्त पायलट जातात. तर कॉकपिट ओव्हरव्ह्यू आणि त्याचं फॅमिलिअरायझेशन जे आहे ते आपण लाईव्ह एअरक्राफ्टमध्ये त्या ठिकाणी शिकतो. ते आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतं. एअरक्राफ्टचे पार्ट्स काय आहेत, प्रत्येक पार्ट्स बद्दलची माहिती, ते कसे ऑपरेट होतात याची त्या ठिकाणी एव्हिएशनच्या स्टुडंटला आपण लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये ट्रेनिंग देतो. त्यानंतर एअरक्राफ्टचे जे इमर्जन्सी एक्झिट डोर आहेत ते कसे ऑपरेट होतात, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन काय आहे हे प्रॅक्टिकली आपण मुलांना शिकवतो, जे लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये आपण शिकतो. त्याचंही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल की तुम्ही लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये कसं शिकू शकता किंवा कसं तुमचं ट्रेनिंग होतं हे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. तर अशा प्रकारचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण एव्हिएशन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंटचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपण अरेंज करतो, CCTI जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. अशा प्रकारचं तुमचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग होतं तुम्ही जर त्या कोर्सेसला ऍडमिशन घेतलं किंवा प्रवेश घेतला तर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती काही फोटोज आहेत आमचे कॅन्डिडेटचे वाईल इन फ्लाईट ट्रेनिंग. जेव्हा ते इन फ्लाईट ट्रेनिंगसाठी दिल्ली या ठिकाणी जातात तर त्यावेळेस त्यांचं या प्रकारचं इन फ्लाईट ट्रेनिंग आपण करून घेतो, ज्याच्यामध्ये कॉकपिट ओव्हरव्ह्यू आहे, इमर्जन्सी डोर एक्झिट आहे, इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम, फायर ड्रिल, इन फ्लाईट सर्व्हिस कशी करतात, अनाउन्समेंट, हे सर्व त्यांच्याकडून त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली करून घेतो लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये. तर त्याचाच एक व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूयात की लाईव्ह एअरक्राफ्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग कशा प्रकारे केलं जातं.
तर तुम्ही पाहिलं असेल की अशा प्रकारे आपण मुलांना लाईव्ह एअरक्राफ्ट ट्रेनिंग त्या ठिकाणी देतो आणि त्यामध्ये केबिन इमर्जन्सी इव्हॅक्युएशन असेल किंवा फायर ड्रिल असेल, एव्हिएशन फर्स्ट एड असेल, त्याचबरोबर इन फ्लाईट ट्रेनिंग असेल, बरोबर. या सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये त्या ठिकाणी मुलांना शिकवतो. त्याचबरोबर मुलांसाठी आपण इन फ्लाईट अनाउन्समेंट कशी केली जाते, एअरक्राफ्टचे पार्ट्स कसे असतात, राईट. तर या सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली मुलांना या लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये शिकवतो. तर अशा प्रकारे कोर्स झाल्यानंतर जे थेरॉटिकल सेशन आपलं संपतं आणि आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये त्या ठिकाणी जॉईन करतो. तर प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये आपलं स्विमिंग ट्रेनिंग येतं किंवा तुमचं फायर फायटिंगचं ट्रेनिंग आहे. तर ह्या सर्व गोष्टी पुणे सेंटर आणि दिल्ली सेंटर अशा 2 ठिकाणी आपण कंप्लीट करून घेतो आणि त्याच्यामध्ये 1 वीकचं लाईव्ह एअरक्राफ्ट ट्रेनिंग आपण मुलांसाठी प्रोव्हाइड करतो. तर आता पुढच्या गोष्टी पाहूयात का आपण हे झाल्यानंतर पुढे काय काय फॅसिलिटीज सीसीटीआय आपल्याला प्रोव्हाइड करते किंवा अजून काय इन्फॉर्मेशन आहे सीसीटीआय बद्दलची आपण या ठिकाणी पाहूया. तर प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे हे काही फोटोज आहेत स्विमिंग ट्रेनिंगचे, ज्यामध्ये मुलांना प्रॉपर स्विमिंग ट्रेनिंग शिकवलं जातं, जे एव्हिएशन मध्ये मस्ट आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काही ठिकाणी रिक्वायर्ड आहे, ज्यामध्ये तुम्हाला फोर्ट क्रॉल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, ब्रेस्ट स्ट्रोक, साईड स्ट्रोक ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये तुम्हाला शिकवल्या जातात, बरोबर. तर याचबरोबर ज्यावेळेस आपले विद्यार्थी दिल्लीला प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी जातात, लाईव्ह एअरक्राफ्ट ट्रेनिंगसाठी, तर त्यावेळेस काही ऍक्टिव्हिटीज आहे आपण त्यांच्यासाठी करतो, ज्यामध्ये हेलिपोर्ट व्हिजिट आहे, दिल्ली दर्शन आहे, एअरफोर्स म्युझियम आहे. तर या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी करतो. प्लस फिटनेस अँड जिम हा जो पार्ट आहे तो प्रत्येक पोझिशन नुसार कुठल्या विद्यार्थ्याला फिजिकल फिटनेस मध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची त्या संदर्भात आपले जे ट्रेनर आहेत ते तुम्हाला गायडन्स करत असतात, राईट. तर या अदर ऍक्टिव्हिटी, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आपण विद्यार्थ्यांसाठी ठेवतो, जेणेकरून त्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या फ्युचर करिअरमध्ये किंवा फ्युचरमध्ये त्यांच्या करिअरसाठी उपयोग होतो. ठीक आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक जणाला काही हा प्रश्न असतो की इंग्लिश येत नाही तर काय करायचं किंवा हा कोर्स जॉईन केल्यानंतर काय होईल, मला इंग्लिश जमत नाही. तर त्यांच्यासाठी आपण पुणे सेंटरमध्ये लर्न रिअल स्पोकन इंग्लिश फॉर डेली लाईफ, म्हणजे डेली लाईफमध्ये तुम्हाला इंग्लिश कसं बोलता येईल किंवा तुमचा इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत किंवा त्या क्लासेस मधून तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केल्या जातात, तुमच्याकडून करून घेतल्या जातात, बरोबर. तर त्यांच्यासाठी आपण इंग्लिश क्लासेस त्या ठिकाणी अरेंज करतो स्टुडंटसाठी. सेम कोर्समध्ये हे क्लासेस ऍड केलेले असतात, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट स्पोकन इंग्लिशचे क्लासेस जॉईन करता येतात, म्हणजे आपल्याच क्लासमध्ये त्या ठिकाणी अरेंज केलेले असतात. ठीक आहे. अवेलेबल फॅसिलिटीज ऍट सीसीटीआय पुणे. आता तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळणार आहेत या कोर्समध्ये किंवा तुम्ही काय काय करू शकता. तर तुम्हाला सीसीटीआय पुणेच्या एखाद्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर काय फॅसिलिटीज आहेत सीसीटीआय मध्ये. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फर्स्ट आहे डिजिटल ट्रेनिंग सेंटर. आपलं जे ट्रेनिंग सेंटर आहे पुणे या ठिकाणी, तर ते डिजिटल ट्रेनिंग सेंटर आहे, म्हणजे डिजिटल लर्निंग आहे. तिथे तुम्ही त्या ठिकाणी क्लासरूम सेशन मध्ये तुम्हाला प्रेझेंटेशनद्वारे शिकता येतं, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी प्रेझेंटेशन मधून समजून घेता येते. तर अशा प्रकारचं डिजिटल ट्रेनिंग सेंटर आहे आपलं. त्यानंतर ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जर चेक कराल तर ऑलरोज एव्हिएशनने या ठिकाणी ऑनलाईन क्लासेससाठी आपलं एक ऍप्लिकेशन त्या ठिकाणी बनवलं आहे. तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी चेक करू शकता. ऑलरोज एव्हिएशनचं ई लर्निंग सिस्टम आपल्या स्टुडंटसाठी त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचबरोबर मी आता तुम्हाला जसं दाखवलं की आपलं प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते लाईव्ह एअरक्राफ्ट मध्ये होतं, तर त्या प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला फॅसिलिटी मिळते. त्याचबरोबर अर्न अँड लर्न स्कीम, म्हणजे तुम्ही जर इथे जॉईन झालात, तुम्ही जर सीसीटीआय मध्ये कोर्सला जॉईन झालात आणि तुम्हाला थोडी फायनान्शियल सपोर्ट नाही किंवा थोडी हेल्प हवी तर तुम्ही पार्ट टाइम जॉब त्या ठिकाणी करू शकता.
तसे सीसीटीआय तुम्हाला अर्न अँड लर्नची स्कीम अवेलेबल करून देते. म्हणजे तुम्हाला पार्ट टाइम जॉबही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर प्लेसमेंट सेल आहे आपली सेपरेट. म्हणजे तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही तोपर्यंत आपली जी प्लेसमेंटची टीम आहे ती तुम्हाला 100% हेल्प करत असते तुमचे इंटरव्ह्यू वगैरे अरेंज करेपर्यंत किंवा तुम्हाला जॉब लागेपर्यंत ते तुम्हाला सपोर्ट करतात, गायडन्स करत असतात. त्यानंतर मी जसं सांगितलं की जीडीएस सॉफ्टवेअर्स आपल्याकडे आहेत. संदेश किंवा समीर यांनी आता सांगितलं आफ्रिकेमधून ते काम करतायत, तिकीटिंग एअरलाईन तिकीटिंग असोसिएट आहेत. तर तेही या ठिकाणी जीडीएस सॉफ्टवेअर्स यूज करतात. तर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स आपल्याकडे आहेत की ज्यामधून तुम्ही शिकू शकाल, ते सॉफ्टवेअर्स मधून तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकाल. त्याचबरोबर आपण सीसीटीआयचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करतो. काही स्टुडंट असे असतात की ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, ते इच्छा असते परंतु जॉईन करू शकत नाहीत कोर्स. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एज्युकेशन लोनची फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर बाहेरून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण हॉस्टेल फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हॉस्टेल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तर या प्रकारच्या फॅसिलिटीज सीसीटीआय पुणे आपल्या स्टुडंटला प्रोव्हाइड करते. बरोबर. तर आता तुमचा थेरॉटिकल पार्ट कंप्लीट झाला कोर्स नंतर, प्रॅक्टिकल सेशन्स कंप्लीट झाला, त्यानंतर येतो 4 to 6 मंथचा तुमचा ऑन जॉब ट्रेनिंगचा पिरियड. तुम्हाला आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये जिथे कुठे वॅकन्सीज अवेलेबल असतात तिथे आपण एव्हिएशन, ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी अशा तीनही इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिपला पाठवतो, म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगला पाठवतो. तिथे जाऊन तुम्ही 3 ते 6 महिन्याचा तुमचा इंटर्नशिप कंप्लीट करू शकता आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊ शकता जॉबमध्ये, कोर्समध्ये. अशा प्रकारे तुमचा 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट होतो आणि त्यानंतर मग तुमची गव्हर्नमेंटची एक्झाम होते. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही 1 वर्षाचा तुमचा पोर्शन या ठिकाणी संपतो. आता 1 वर्षाचा पोर्शन संपल्यानंतर गव्हर्नमेंटची एक्झाम तुम्ही पास आउट झालात आणि त्यानंतर मग तुमची प्लेसमेंट येते. प्लेसमेंटमध्ये जी तुम्हाला मी सांगितलं प्लेसमेंट सेल आहे आपली, जी टीम तुम्हाला गायडन्स करत असते जॉब प्लेसमेंटसाठी. राईट. तर तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एव्हिएशन असेल, ट्रॅव्हल अँड टुरिझम असेल, हॉटेल इंडस्ट्री आहे, कार्गो एजन्सीज आहेत किंवा क्रूज लाईन्स आहेत. क्रूज लाईन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता किंवा इव्हेंट मॅनेजमेंट, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्हाला एक कोर्स केल्यानंतर एवढ्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या पुढे ओपन होतात. राईट. या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये तुम्ही जाऊन तुम्ही कुठल्याही एक्झिक्युटिव्ह लेवलच्या पोझिशनला तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. चांगली सॅलरी मिळते, वर्ल्ड वाईड तुम्हाला फिरायला मिळतंय. राईट. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत. तर आपल्यासोबत आज त्या ठिकाणी ऋषिकेश जॉईन होणार होते, जे प्रिन्सेस क्रूज वरती आहे. त्यांचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार होता, परंतु काही कारणास्तव ते जॉईन नाही करू शकले. पण त्यांनी आपल्यासाठी एक मेसेज दिलाय, तोही आपण पाहूयात पुढे. तर अशा प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सीसीटीआय उपलब्ध करून देते किंवा हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतात. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं, ऋषिकेश दाभेकर जे आहे ते प्रिन्सेस क्रूज वरती काम करतायत आज साऊथ ईस्ट एशियाला. साऊथ ईस्ट एशिया, सिंगापूर त्या साईडला ते असतात आणि त्यांची क्रूज तिकडेच असल्यामुळे आज त्यांना शक्य झालं नाही क्रूज वरती असल्यामुळे. तर त्यांनी आपल्यासाठी एक मेसेज पाठवलाय, तर तो मेसेज आपण या ठिकाणी पाहूयात. हॅलो फ्रेंड्स, मी ऋषिकेश. मी मूळचा कोकणातला आहे आणि सध्या मी प्रिन्सेस क्रुझेसवरती हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मी कामाला आहे. एअर ट्रॅव्हल टुरिझम कोर्स करून मी आज प्रिन्सेसमध्ये कामाला आहे. मनासारखा जॉब आहे, चांगली सॅलरी आहे आणि विशेष म्हणजे मला पूर्ण जग फिरायला मिळत आहे या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमुळे. सीसीटीआय पुणे तुम्हाला एक उत्तम असा प्लॅटफॉर्म देत आहे, तर त्याचा तुम्ही नक्कीच फ्युचरसाठी फायदा करून घ्यावा असं मला तरी पर्सनली वाटतं. सीसीटीआयमध्ये ॲडमिशन घेऊन तुम्ही तुमच्या करिअरची नवी सुरुवात करावी आणि नक्कीच तुम्हाला याचा फ्युचरमध्ये फायदा होईल. तुम्हाला एक मनासारखा जॉब आणि मनासारखी सॅलरी असलेला जॉब आणि पूर्ण जग फिरण्याची संधी ही नक्कीच मिळेल असं
मलाही पर्सनली वाटतंय, त्यामुळे याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या. थँक्यू. तर अशा प्रकारे ऋषिकेश दाभेकर यांनी आपल्याला एक मेसेज दिलाय की त्यांनी हाच कोर्स करून प्रिन्सेस सारख्या मोठ्या कंपनीमध्ये क्रूज लाईन वरती ते आज कार्यरत आहेत आणि चांगली सॅलरी त्यांना मिळते, जग फिरायला मिळत आहे आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज कंपनी मार्फत त्यांना मिळत आहेत. तर सेम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये क्रूज सारखं किंवा ऋषिकेश सारखे कोर्सेस करून तुम्ही जॉईन करू शकता. हाच मेसेज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. त्यानंतर आता स्क्रीनवरती तुम्ही पाहत असाल की अवॉर्ड्स अँड ओनर्स या ठिकाणी आहेत. केबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी जसं सांगितलं की 2009 पासून दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहे आणि गेली 2 वर्ष पुण्यामध्ये आहे. तर दिल्ली या ठिकाणी आपलं जे इन्स्टिट्यूट आहे त्यांना 2 अवॉर्ड्स त्या ठिकाणी मिळालेत आपल्याला. तर पहिलं जे अवॉर्ड आहे अवॉर्डेड बाय IAA म्हणजे इंटरनॅशनल ॲक्रेडिटिंग ऑथॉरिटी, यांच्याकडून हे अवॉर्ड मिळालंय फॉर बेस्ट परफॉर्मिंग एव्हिएशन इन्स्टिट्यूट इन नॉर्थ इंडिया इन 2018. म्हणजे 2018ला आपल्याला हे अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट परफॉर्मिंग एव्हिएशन इन्स्टिट्यूट म्हणून नॉर्थ इंडियामध्ये, म्हणजे दिल्लीला आपलं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटसाठी. नेक्स्ट जे आहे 2019ला आपल्याला एक अवॉर्ड मिळालं होतं, राईट. ते अवॉर्ड आपल्याला मिळालंय वर्ल्ड एज्युकेशन समिट अँड अवॉर्ड बाय वर्ल्ड वाईड अचिव्हर्स, यांच्याकडून हे अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर केबिन क्रू ट्रेनिंग इन नॉर्थ इंडिया इन 2019. म्हणजे आपल्याला 2019 मध्ये हे अवॉर्ड मिळालंय बेस्ट केबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून. तर अवॉर्डेड इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, बेस्ट एव्हिएशन आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला करिअर करण्यासाठी एक चांगली संधी आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही 1 वर्षाचा कोर्स करून अशा प्रकारे वर्ल्ड वाईड त्या ठिकाणी फिरू शकता, चांगला जॉब करू शकता, राईट. त्याच्यानंतर तुम्ही शेवटी पाहू शकता या ठिकाणी काही ट्रॅव्हल कंपनीज आहेत किंवा एअरलाईन्स आहेत किंवा अजून सर्व्हिस इंडस्ट्री मधल्या काही मोठ्या कंपनीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. आवर स्टुडंट्स आर वर्किंग इन डिफरंट एव्हिएशन ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीज लाईक, म्हणजे आपले जे दिल्लीचे किंवा पुणेचे आतापर्यंत जे काही स्टुडंट्स आहेत ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या फील्डमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी या कंपनीजमध्ये आज कार्यरत आहेत, त्यांचा जॉब यशस्वीपणे करत आहेत. अशा प्रकारची संधी CCTI तुम्हाला उपलब्ध करून देते. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं करिअर CCTI बरोबर घडवू शकता, बरोबर. आज या मीटमध्ये दुबईवरून कोमल जॉईन होणार होती, तिला त्या ठिकाणी शिफ्ट असल्यामुळे आज शक्य झालं नाही, परंतु नेक्स्ट वेबिनार मध्ये ती जॉईन करेलच. संदेश, आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना केबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल किंवा कोर्सेस बद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. कोर्सेस कसे चालवले जातात किंवा त्याबद्दल कसं जॉईन करू शकता तुम्ही, क्रायटेरिया काय आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग कशा प्रकारे होतं हे आपण या ठिकाणी सांगितले. CCTI कशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिकल थेरॉटिकल ट्रेनिंग प्रोव्हाइड करते, त्यानंतर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे जॉईन होऊ शकता, करिअर ऑपॉर्च्युनिटी कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये आहेत, तर हे सर्व आपण सांगितलं. तर याच्यासाठी बेस्ट वे काय असेल किंवा बेस्ट स्टेप्स काय असतील फॉर द सक्सेस? सध्या तुम्ही कोर्स केल्यानंतर कोर्स केला त्यानंतर ऍक्च्युली मेन त्या गोष्टी ज्या काही शिकवतात ते लक्ष देऊन पूर्ण अटेंड केलं पाहिजे. त्यानंतर ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. जे ट्रेनर येतात ट्रेनिंग देतात ते सगळं पूर्ण लक्ष देऊन घ्या, त्याचे नोट डाऊन करा. जेव्हा तुमचे प्रॅक्टिकल होईल तेव्हा ती युटिलाइज करा. इनकेस कोणता क्वेश्चन असेल तर परत परत विचारत जा अंटील जोपर्यंत तुमचा सॉल्व्ह होत नाही. आणि नवीन फील्डमध्ये ट्राय करायचा की जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी ओपन होत आहे. नॉट ओनली इन्स्टिट्यूटवरती डिपेंड राहायचं. जेव्हा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी ओपन होतात तेव्हा तुमच्या इन्स्टिट्यूटला इन्फॉर्म करून त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन अजून घ्या. आणि जे तुमच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडून समजून घ्या आणि इंटरव्ह्यूला जा. डेफिनेटली तुम्ही सक्सीड व्हाल. आणि जेव्हा हायर होतात त्यानंतर जेव्हा ज्या कंपनी हायर करतात किंवा एअरलाईन हायर करतात तेव्हा त्यांची ट्रेनिंग वेगळी असते. त्या ट्रेनिंगलाही तुम्ही संदेश, आपल्याकडे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता कोरोना इश्यू चालू आहे किंवा COVID-19 मुळे सेक्टरमध्ये खूप सारी मंदी आलेली आहे किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा असतील COVID-19 नंतर? सध्याच्या कंडिशनला कोरोनामुळे बऱ्याच अशा एअरलाईन अफेक्ट झाल्या आहेत.
बरेच अशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीजच्या कंपनीज आहेत, मोठ्या कंपनी त्या अफेक्ट झाल्या आहेत. पण ते संपल्यानंतर बऱ्याचशा कंपनी वापस त्यांच्या जुन्या ट्रॅकवरती आल्यात, कारण परत लोक ट्रॅव्हल करायला स्टार्ट केलंय. मोस्ट ऑफ कंपनी वापस त्यांची जे ज्या लोकांना सुट्टीवरती पाठवलं होतं किंवा व्हॉलंटरी लिव्ह वरती गेलं त्यांना परत घेतलंय. सगळं पूर्ववत होण्याच्या स्थितीवरती आहे आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्हीही एका मोठ्या कंपनीत काम करतो जिथे 4 ते 5 हजार एम्प्लॉई आहेत. तरी कंपनीने अजूनही कोणाला काढलं नाही, कारण सगळ्यांना माहिती की एक महिने 2 महिने मॅक्सिमम 4-5 महिन्यानंतर सगळ्या गोष्टी परत पूर्ववत होतील. तर घाबरण्याची काही गरज नाहीये. एअरलाईन इंडस्ट्री सध्या चालू झाली आहे फक्त भारतात आणि थोड्याफार कंट्री अजूनही रिस्ट्रिक्शन चालू आहेत. बाकी रेस्ट ऑफ वर्ल्ड इज ऑन. US मध्ये गेलात, कॅनडामध्ये गेलात, साऊथ अमेरिकेमध्ये गेलात किंवा युरोपमध्ये गेलात, सगळ्या गोष्टी पूर्ववत जशा होत्या तशा चालू झाल्या. ओके. तर संदेश, आपल्याकडे पायल तांबे यांचा एक प्रश्न आलेला आहे. कॅन वी जॉईन आफ्टर ग्रॅज्युएशन? म्हणजे याच्यामध्ये ग्रॅज्युएशन नंतरच जॉईन करायला पाहिजे की 12th नंतरही तुम्ही चांगल्या पोझिशनला त्या ठिकाणी पोहोचू शकता? ग्रॅज्युएशन केलं तर वेल अँड गुड. जसं मी केलं, मी 12वी केली होती त्यानंतर कोर्स केला. 12वी केल्यानंतर कोर्स केला तर डेफिनेटली मला जॉब भेटला. पण जर ग्रॅज्युएशन ऍड ऑन असेल तर त्याचा फायदा जास्त होतो. जेव्हा तुम्ही हायर पोझिशनसाठी अप्रोच करता तेव्हा त्याचा फायदा होतो. माझी 12वी झाली होती, मी हायर झाल्यानंतर जेव्हा माझं प्रमोशन आलं तेव्हा थोडा डिफिकल्टी झाल्या, पण ऍज वेल एज जेव्हा मी कोर्स चालू केला होता त्याबरोबर माझं ग्रॅज्युएशन चालू होतं बाहेरून. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण आला होता मला, 1 वर्षाचा कोर्स पण झाला होता त्यावेळेला. तर त्या 3 वर्षानंतर मला कंपनीने ऍज अ मॅनेजर प्रमोट केलं. याचप्रमाणे तुम्ही जेव्हा कोर्स करता त्याचबरोबर तुम्ही एक्सटर्नल ग्रॅज्युएशन साठी पण एनरोल करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे CCTI तुम्हाला ग्रॅज्युएशन साठी पण हेल्प करेल. जे कॉलेजेस असे आहेत जे सिलेक्ट करून त्यांच्याकडे तुमच्या ऍडमिशन साठी प्रोसेसही करेल व हेल्पही करेल. करेक्ट. संदेश, सानिया पटेल यांचा एक क्वेश्चन होता. सर, टिल व्हॉट एज वी कंटिन्यू अवर जॉब? म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही तुमचा जॉब कंटिन्यू करू शकाल एव्हिएशन आणि ट्रॅव्हल मध्ये? त्यासाठी स्पेसिफिक जॉब्स आहेत ज्यांना एज लिमिट आहे. मोस्ट ऑफ जॉब्सला एज लिमिट नाही आहे. एज लिमिट कुठल्या याला ज्या फ्रंट डेस्क वाले असतात, जे फ्रंट एंड वरती असतात, जे क्लायंटच्या समोर असतात, त्यांच्यासाठी एज लिमिट असते युजली 30 to 35. त्यांचं करिअर स्टार्ट होतं 18 ते 19 वर्षापासून 30 ते 35 वर्षापर्यंत. काही एअरलाईन, काही कंपनी जे फ्रंट एंड वरती बसतात त्यांना स्पेशली मुलींसाठी त्यांना 30 किंवा 35 वयापर्यंतच ऑपॉर्च्युनिटी मिळते. त्यानंतर त्यांना शिफ्ट केलं जातं बॅक एंड मध्ये. तर तुम्ही तुमचं एज जास्त असेल किंवा कमी असेल तर काही घाबरण्याची गरज नाही. ज्या कंपनीत तुम्हाला हायर केलं जातंय, इन केस ऑफ एज ऑफ 25 और एज ऑफ 30, 2, 4, 5 वर्षानंतर तुम्हाला त्या फ्रंट एंड वरून बॅक एंड प्रोसेस मध्ये शिफ्ट केलं जातं. आणि बॅक एंड प्रोसेस साठी ऍज युजल जसं गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये आहे 60 नंतर रिटायरमेंट, तसंही नाहीये. बॅक एंड मध्ये जर असाल तुम्ही एखाद्या मोठ्या पोझिशन गेलात, इव्हन तुमच्या 80 वर्षापर्यंतही काम करू शकता. युजली मोस्ट ऑफ कंपनीचं रिस्ट्रिक्शन असतं 55 ते 60. तुम्ही जर 12-15 वर्ष झाल्यानंतर एखाद्या सेटल पोझिशनवरती आल्यानंतर तुम्हाला ते रिस्ट्रिक्शन लागू होत नाही, कारण ते कंपनीच्या हायर पोझिशनवर जाऊन पोहोचते. ओके. आणि एक तुम्हाला क्वेरी बघायची आली होती, अमोल वाघ समथिंग, त्यांनी विचारलं होतं की लग्न झालेलं असेल तर करू शकतं का? तर लग्न असेल, सिंगल असेल, बॅचलर असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणतीही कास्ट असेल, काही रिस्ट्रिक्शन नाहीये. मेन आहे तुम्हाला थोडंफार इंग्लिश आलं पाहिजे, इंडस्ट्री बद्दल नॉलेज पाहिजे. इथे जॉबची काहीही कमी नाहीये. असंच जरी नॉर्मल, माझे असे बरेचसे मित्र आहेत ज्यांना इंग्लिश म्हणजे इंटरव्ह्यू सुद्धा क्रॅक करू शकत नव्हतं. स्वतःच इंट्रोडक्शन देताना ततपपा होत होतं, तरीही त्यांनी ते क्रॉस करून त्यांना ते जॉब मिळाले. मेन प्रॉब्लेम आहे आपण इंग्लिश येत नाही म्हणून घाबरून जाऊ नये. त्याचं काही इंग्लिश इज वन लँग्वेज, डोंट वरी अबाउट इट. सो इंग्लिश येत नसेल पण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरोटिकल नॉलेज चांगलं आहे तर डेफिनेटली कंपनी तुमचे इंग्लिश न बघता तुमच्या नॉलेजकडे बघते. इंग्लिश फक्त तुम्हाला सर्वायवल इंग्लिश आलं, ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांना सांगते सर्वायवल इंग्लिश आलं भरपूर आहे.
तर आपल्याकडे अनिकेत चौरे यांनी एक प्रश्न केलाय की गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो का? तर आपण हा जो कोर्स केला तर प्लेसमेंट गव्हर्नमेंट जॉब साठी होऊ शकते का? तर मी पर्सनली सांगू शकतो की जर तुम्ही एअर इंडियामध्ये जॉईन केलं तर इट्स अ गव्हर्नमेंट एअरलाईन, राईट? तर त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. किंवा टुरिझम सेक्टरमध्ये जर तुम्ही विचार केला तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे टुरिझम सेक्टर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जॉईन केलं तर ते गव्हर्नमेंट सेक्टर झालं. पण या व्यतिरिक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. संदेश, तुम्ही सांगू शकाल प्रायव्हेट सेक्टर मधल्या ऑपॉर्च्युनिटीज? गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्कोप जास्त आहेत, कारण मोस्ट ऑफ एअरलाईन किंवा इंडस्ट्रीज सगळ्या प्रायव्हेट आहेत. आता इंडियामध्ये बघायला गेलं तर ओनली एअर इंडिया अशी कंपनी आहे जी सेमी गव्हर्नमेंट आहे, टोटली गव्हर्नमेंट नाही, सेमी गव्हर्नमेंट. पण तिथे लागण्यासाठी तुम्हाला भरपूर असे रिस्ट्रिक्शन असतात. युजली फर्स्ट ऑफ ऑल तिथे कास्ट वाईज रिझर्वेशन असतं, ॲज वेल एज तुमचे हाईट वेट रेशो त्यांचं रिस्ट्रिक्शन असतं. ओनली ग्राउंड स्टाफ किंवा थर्ड पार्टीसाठी तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला डेफिनेटली जॉब मिळेल. करेक्ट. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे अराउंड 100% मध्ये 10% किंवा 8%च अशा गव्हर्नमेंट कंपनीज आहेत जे काम करतात. ऑलमोस्ट 90 to 95% सगळ्या प्रायव्हेट सेक्टर आहेत. इव्हन इंडियामध्ये बघितलं किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये बघितलं सगळ्या ऑलमोस्ट प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपनीज ॲज वेल एज एअरलाईन ऑपरेट होतात. ओके. ओंकार शिवळेचा क्वेश्चन आहे, सर आय नीड संदेश सर्स कॉन्टॅक्ट नंबर. संदेश सर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर विचारताय स्टुडंट तुमच्या माहितीसाठी. ऍक्च्युली मी दिला होता, परत एकदा देतो. ओके, चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता जर कोणाला काही संदेश सरांशी काही क्वेरी असेल मेसेज करा. तुमचं फक्त नाव सांगा आणि रेफरन्स द्या, सीसीटीआय मधून मेसेज केलाय म्हणून डेफिनेटली मी तुम्हाला असिस्ट करेन. करेक्ट. शुभम घाडगे यांचा क्वेश्चन आहे की पार्ट टाइम जॉब कसा मिळतो. तर शुभम, मी तुला सांगू शकेल की ज्यावेळेस आपण सीसीटीआय मध्ये ऍडमिशन घेतो त्यानंतर 2 ते 3 महिने आपण विद्यार्थ्यांना ग्रूम करतो आणि 3 महिन्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पार्ट टाइम जॉब आपण ऑफर करतो. म्हणजे कॉलेजच्या इन्स्टिट्यूट आपलं जिथे आहे विमाननगरला त्या विदिन 5 किलोमीटर रेडियस मध्ये, म्हणजे 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण मुलांना पार्ट टाइम जॉब प्रोव्हाइड करतो. म्हणजे क्लास संपल्यानंतर मुले त्या ठिकाणी जाऊन पार्ट टाइम जॉब करू शकतात. साधारणतः मॉर्निंग बॅच मध्ये जर तुम्ही असाल तर आफ्टरनूनला तुम्ही जॉब करू शकता, किंवा आफ्टरनून बॅच मध्ये असाल तर मॉर्निंगला तुम्ही जॉब करू शकता. आणि या जॉब मध्ये तुम्हाला 6 ते 8 हजारापर्यंत सॅलरी मिळते, जेणेकरून तुम्ही स्वतः कमवू शकाल किंवा तुमचा जो स्व खर्च आहे तो त्यातून तुम्हाला मिळेल. ठीक आहे. संदेश सरांनी या ठिकाणी त्यांचा नंबर पाठवलाय. संदेश, तुमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे, राईट? हा व्हॉट्सअप नंबर आहे. फक्त इंटरनॅशनल कॉलिंग माझ्याकडे सध्या चालू नसल्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करा, किंवा इंडियामध्ये जर आलो तर डेफिनेटली तुम्हाला कॉल करेन मी स्वतः. हा, तर या ठिकाणी अजून एक क्वेश्चन आहे की चांगला कोर्स कोणता आहे जर या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला यायचं आहे तर उत्तम असा कोर्स कोणता आहे? तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा कोर्स जॉईन करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये 1 इयरचा हा डिप्लोमा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्ही एव्हिएशन, एअरलाईन मॅनेजमेंट असेल, ट्रॅव्हल अँड टुरिझम असेल, किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, अशा तिन्ही इंडस्ट्री त्यामध्ये कंबाईन आहेत. तुम्ही तो कोर्स जॉईन करून कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी जॉब करू शकता. तर इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. इट्स अ बेस्ट. ओके. युगंधरा धुमाळ यांचा हा क्वेश्चन होता की सर विच कोर्स इज बेस्ट. तर इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. सय्यद सना यांचा प्रश्न आहे 6 मंथ्स कोर्स दिसेल सर. या ठिकाणी मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दिलेले आहेत. 6 मंथचे 2 कोर्सेस आहेत आपल्याकडे, एअरलाईन टिकेटिंग अँड ग्राउंड स्टाफ. तर असे 2 कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर साधना परदेशी यांचा क्वेश्चन है अदर ब्रांचेस कहाँ है। साधना जी, अदर ब्रांचेस अगर आप देखें तो ऑलरोज एविएशन हमारा हेड ऑफिस है दिल्ली में, और उसके बाद जो ब्रांचेस है दिल्ली में हेड ऑफिस भी है और एक ब्रांच है, उसके बाद पुणे में है और तमिलनाडु में, ऐसे 3 ब्रांचेस है ऑल ओवर इंडिया में। पायल तांबे यांचा क्वेश्चन होता इज एअर होस्टेस अँड इंटरनॅशनल एअरलाईन इज अ सेम वर्क। ओके पायल, सेम वर्क नसतं, एअर होस्टेसचे जे कामं असतात ते डिफरंट असतात,
त्यामध्ये तुम्ही डोमेस्टिक असो किंवा इंटरनॅशनल असो, तर तुमचे जे वर्क आहे ते डिफरन्स असतं. डोमेस्टिक एअर होस्टेसचे काम वेगळं आहे, इंटरनॅशनल एअर होस्टेसचं काम वेगळं आहे, किंवा इंटरनॅशनल एअरलाईन मॅनेजमेंट जर तुम्ही बोलाल तर त्याचंही काम त्या ठिकाणी संपूर्ण डिफरंट आहे. म्हणजे एअर होस्टेसला जे कामं करायचे असतात ते इंटरनॅशनल एअरलाईन मॅनेजमेंटमध्ये तुमचं एअर होस्टेसचं मॅनेजमेंट पासून ग्राउंड स्टाफचं मॅनेजमेंट असेल, त्या सर्व गोष्टी एअरलाईन मॅनेजमेंटमध्ये कव्हर होतात. योगेश, एक सानिया पटेलचा क्वेश्चन है, 2 और 3 years रिक्वायर्ड टू गेट द जॉब. सानिया जी, ऐसा कुछ नहीं है, तो 2-3 years की जरूरत नहीं है. आपका 1 साल का कोर्स कंप्लीट होने के बाद डेफिनेटली आपको एक या 2 महीने में जॉब मिल जाएगा कहाँ पे, लेकिन सैलरी थोड़ा कम होगा जब तक आपको एक्सपीरियंस या सिस्टम के बारे में नॉलेज नहीं होता है. आपको नॉलेज आने के बाद आपको जो वेल पोजीशन वाला या जहाँ पे अच्छी सैलरी मिलती है वो वाला जॉब आप कर सकते हो. उसके लिए आपको इंस्टीट्यूट डेफिनेटली मदद करेगा. जो रिक्वायर्ड उसको स्पेसिफिकेशन चाहिए उस हिसाब से आपको हेल्प कर देंगे. और जब भी आपके पास जॉब नहीं होगा या कोई डिफिकल्टीज आ रही है, आप डायरेक्टली कॉन्टेक्ट करिए योगेश को, ये असिस्ट कर देंगे. ठीक है. पायल जी, आपको मैंने अभी आंसर किया था. इंटरनॅशनल एअरलाईन अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड एअर होस्टेस हॅव सेम वर्क. आता एवढ्यातच मी तुम्हाला सांगितलं होतं की बोथ हॅज डिफरंट, राइट. इंटरनेशनल एयरलाइन मैनेजमेंट अलग होता है, ट्रैवल मैनेजमेंट अलग होता है, और एयर होस्टेस का जो काम होता है वो अलग होता है. एयर होस्टेस का जो काम होता है ओनली इन फ्लाइट में, मतलब फ्लाइट टेक ऑफ करने के बाद फ्लाइट लैंडिंग करने तक का काम जो होता है इन फ्लाइट में, वो एयर होस्टेस का होता है. इंटरनेशनल एयरलाइन मैनेजमेंट अगर आपने किया तो इंटरनेशनल एयरलाइन मैनेजमेंट में क्या होता है कि टोटल स्टाफ का शेड्यूलिंग से लेके उनका ऑपरेशन है और कैबिन क्रू का शेड्यूलिंग है, राइट. तो ये पूरा एयरलाइन मैनेजमेंट में आता है. ट्रैवल मैनेजमेंट में अगर आपने लिया तो ट्रैवल में डॉक्यूमेंटेशन से लेके पासपोर्ट, वीजा, इससे लेके पूरा ट्रैवल कंप्लीट होने तक एंड टू एंड जो ऑपरेशन होता है वो ट्रैवल में होता है. उसका टूरिज्म का अलग होता है, वीजा का अलग होता है. तो ये सारी चीजें अलग अलग है जो आपको कोर्स में पढ़ने के लिए मिलेंगी, राइट. तो एयर होस्टेस का काम अलग होता है और इंटरनेशनल एयरलाइन एंड ट्रैवल मैनेजमेंट का काम अलग होता है. व्हाट इज द स्टार्टिंग सैलरी फॉर इंटरनेशनल एयरलाइन एंड ट्रैवल मैनेजमेंट? संदेश, आप बता सकते हो? यस, डेफिनेटली. मैंने भी ऐसे ही स्टार्ट किया था, मैं कोई डायरेक्टली यहाँ पे आके नहीं बैठा. जब स्टार्ट किया था तब मिनिमम सैलरी इंडियन गवर्नमेंट के हिसाब से 15,000 मिल जाती है. जब तुम बिगिनर होते हो, तुम्हारे पास कोई एक्सपीरियंस या नहीं होता या कोई भी बैकग्राउंड नहीं होता, तब स्टार्टिंग में कंपनी आपको ट्रेन करने के लिए और उसका यूटिलाइजेशन करने के लिए 15 से 20,000 तक सैलरी देती है. उसके बाद आपको 25 to 30,000 आप 1 या 2 साल के बाद इनकेस कंपनी चेंज कर रहे हो तो उतना सैलरी मिल सकता है, या सेम कंपनी में आपको प्रमोट करेंगे तो 25 से ऊपर ही मिलेगा. तो मिनिमम सैलरी है इंडिया में 15,000 बिगिनर्स के लिए. इनकेस आप एक्सपीरियंस वाले हो, आपको वेल नो सिस्टम के बारे में पूरा पता है, तो आपका सैलरी 25 से ऊपर मिलेगा. इनकेस आप एयर होस्टेस बन रहे हो तो उसका सैलरी अलग होता है. डोमेस्टिक इंटरनेशनल एयरलाइन के हिसाब से इंटरनेशनल रूट के लिए अलग होता है, डोमेस्टिक सेक्टर के लिए अलग होता है. तो आपका एयर होस्टेस बन गए तो आपका सैलरी मिनिमम होगा 60 to 70,000. और जो नॉर्मल ट्रैवल कंपनीज या होटल इंडस्ट्री है उनमें 15,000 के आसपास स्टार्ट होता है. और किसी का क्वेश्चन है तो आप चैट बॉक्स में यहाँ पे डाल सकते हो. अभी कोणीतरी क्वेश्चन विचारला होता की मिनिमम मार्क्स किती पाहिजे. मिनिमम पास 12th पास, 35 के ऊपर होने चाहिए, 12th पास होने चाहिए, बस दैट्स इट. इसके अलावा अगर आपको कुछ क्वेश्चंस रहेंगे तो आपको जिस नंबर से वेबिनार के लिए कॉल आया था उस नंबर पे आप रिक्वेस्ट कर सकते हो, आपको वहां से भी इंफॉर्मेशन मिल जाएगी. ओके. हॅलो एव्हरीवन, अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालीच असेल पूर्ण इन्स्टिट्यूट बद्दल. होपफुली तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा योगेशला. योगेश तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन शेअर करेल आणि तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. इन केस तुमचं फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर त्याला इन्फॉर्म करा, तर डेफिनेटली तुम्हाला एज्युकेशन लोन साठी हेल्प करेल. ओके, बाय बाय, टेक केअर. योगेश, ओव्हर टू यू. ओके. तर आय होप सर्वांना सर्व इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आणि कोणाला काही क्वेरीज असतील तर प्लीज नोट डाऊन माय नंबर 94
23430215. चॅट बॉक्समध्ये मी माझा नंबर त्या ठिकाणी पर्सनली दिला. जर कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा काही क्वेश्चन्स असतील तर त्याची उत्तरे त्या ठिकाणी माझ्याकडून घेऊ शकता. So thank you all for your participation, and I hope you got everything, every information. जॉईन केल्याबद्दल, पार्टिसिपेट केल्याबद्दल सर्वात त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.